झी 24 तास एक पाऊल पुढे। गावोगावच्या प्रेक्षकांचे जे नातेवाईक अडकलेले आहेत त्यांची खबरबात घ्यायचा आपण प्रयत्न करतोय। जळगावमधून बहिणाबाईंची नातसून असलेल्या पद्मा चौधरी यांचे नातेवाईक चारधाम यात्रेला गेलेत। त्यांच्याशीही संपर्क होत नसल्यानं त्यांच्या घरी सुद्धा चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। आम्ही केली त्यांच्याशी बातचीत। माझी सून स्मिता दिगंबर चौधरी ही 27 तारखेला गेल्या, 5 जण गेलेल्या। तिकडे खूप पाऊस झाला, दरडी कोसळल्या, ते आम्ही टीव्हीवर बघतोय। ते हाल आमच्याकडून बघता येत नाही, पण तिकडे गेल्यानंतर त्याचा चार दिवस फोनच आला नाही। त्याच्याकडे आमची खूप चिंता वाढली। प्रसंग अत्यंत कठीण आहे याची मला पूर्ण कल्पना आहे। जळगावमधूनच 144 यात्रेकरू चारधामच्या यात्रेसाठी गेलेत। त्या पर्यटकांची काय स्थिती आहे याची माहिती जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला जळगावच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याकडून। बघूया अधिकारी काय म्हणाले। आपल्या जिल्ह्यातनं योगेश ट्रॅव्हल्स, गायत्री ट्रॅव्हल्स, त्यानंतर अशा वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स कंपनी, रेल्वे आणि खाजगी वाहनांनी हे लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलेले होते। तर आजचा जो आपल्याकडे रिपोर्ट आहे तर त्यापैकी जवळजवळ 49 लोक हे परतीच्या मार्गावरती आहे। ते राजस्थानला चित्तोडगडला असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे। तर उद्या दुपारपर्यंत ते अंमळनेर येथे सर्व 49 लोक सुखरूप परतणार आहेत। महाप्रांतरचा आक्रोश आपल्या सोबत नाशिकहून दत्तू सांगळे आहेत। दत्तू सांगळे, सांगा आता काय परिस्थिती आहे। दत्तू सांगळे बोला, आता नेमकी परिस्थिती काय आहे। माझी परिस्थिती अशी आहे, बोला, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करून बोला। आणि माझे दोस्त अजूनही माझा संपर्क होत नाही। काय त्यांचं नाव, किती वय होतं, कुठे आहेत ते, शेवटचा संपर्क केव्हा झाला। मला माझे दोस्त अटकलेले परिस्थितीमध्ये। दत्तू सांगळे यांच्यावरची अवस्था आपण पाहतोय, नेमकी काय आहे। त्यांचे दोस्त अडकलेले आहेत, त्यांची कोणत्याही प्रकारची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। आम्ही गेलो धुळ्यामधल्या योगेश ट्रॅव्हल्सचे 125 प्रवासी बद्रीनाथला अडकलेले होते। त्यातल्या 110 यात्रेकरूंना सुखरूप हरिद्वारला आणण्यात आलंय। अजून 13 प्रवासी अडकलेले आहेत। योगेश ट्रॅव्हल्सचे योगेश अमृतकर यांनी आज दुपारी आमच्याशी बातचीत केली आणि माहिती दिली। बघूया योगेश ट्रॅव्हल्सचे योगेश अमृतकर काय म्हणाले। एकूण टोटल माझे 125 प्रवासी होते आताच्या याच्यात। तर याच्यात जळगाव, नाशिक, पैठण, हिंगोली या विभागातले जवळजवळ सर्व यात्रेकरू होते। धुळे जिल्ह्यातील माझे जेवढे यात्रेकरू होते ते आम्ही नुकतेच 16 तारखेला परत आलेलो होतो। टोटल आमचे एकूण 85 यात्रेकरू मी धुळे जिल्ह्यातले नेलेले होते। आम्ही सर्व सुखरूप परत आलो 85 फक्त 125 पैकी माझे जे यात्रेकरू होते त्याच्यात 13 यात्रेकरू माझे बद्रीनाथ येथे अडकलेले आहेत आणि बाकीचे जे यात्रेकरू जिथे 2 ठिकाणी अडकले होते ते आज हरिद्वारला आजच दुपारी 1 वाजेच्या सुमारास येऊन पोहोचलेले आहेत। कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या सगळीकडच्या प्रेक्षकांच्या अशा नातेवाईकांशी आम्ही संपर्क साधला की ज्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी अडकलेले होते। त्यांची व्यथा आम्ही जाणून घेतली। तिथल्या लोकांपर्यंत ती पोहोचवण्याचा, प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही आम्ही करतोय। शिर्डीमधल्या अंबिका ट्रॅव्हल्स मधून शिर्डीचे यात्रेकरू चारधामला यात्रेला गेलेले आहेत। त्यांची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याकरता आम्ही गेलो शिर्डीला आणि त्यांच्या ट्रॅव्हल संचालकांकडून जाणून घेतलं नेमकं आता काय होतंय। आपल्या अंबिका यात्रा कंपनी बरोबर 120 मेंबर, सगळे टोटल प्रवासी आणि कामगार स्टाफ 22 मेंबर, आमचे आई, वडील आणि भाऊ हे 3 जण असे 43 मेंबर आपल्या प्रवासात गेले होते। गौरीकुंडानंतर मग ते गौरीकुंडाला आपला लॉजवर स्टॉप असतो, तिथे म्हणजे मुक्काम केलेला असतो। मुक्काम करण्यासाठी ते थांबलेले असताना त्यांना पूर्वसूचना मिळाली की बाबा आता इथे ढगफुटी होणार आहे। तर मग त्यांनी लगेच ते तिथून 2 किलोमीटर अंतरावर एक गुडगाव म्हणून आहेत, गुडगावच्या ठिकाणी सगळ्यांना मग त्या मिलिटरीच्या फोर्सनी हलवण्यात आले। तिथे एकत्रित ते सगळे झाले। आता ते गुडगावपासून खाली 5-1 किलोमीटर अंतरावर फाडा म्हणून गाव आहे,
तर त्या तिथे हेलिपॅडची सोय केलेली आहे त्यांनी मिलिटरीच्या लोकांनी. तर जसे जसे हेलिकॉप्टर येतील तसे तसे ते मेंबर आपले बसवतात तिथं आणि याला डेहराडूनला आणतात ते खाली असं हेलिकॉप्टरद्वारा. आपण पाहताय शिर्डी असेल, नाशिक असेल, धुळे असेल, जळगाव असेल, मुंबई असेल, कोकण असेल, इथल्या सर्व ठिकाणी आज आम्ही पोहोचलो. त्या नातेवाईकांशी बोललो, टूर ऑपरेटर्सशी बोललो, केसरी पाटील यांच्या कंपनीशी सुद्धा आम्ही बोललो. त्यांच्या 2 प्रतिनिधींशी आता दिवसभर मी संपर्क साधायचा प्रयत्न केलाय. त्यांचा एक प्रतिनिधी बेपत्ता होता, परंतु तो सापडल्याची बातमी आहे. एकूणच अत्यंत हृदयद्रावक अशा प्रकारची परिस्थिती जे तिकडे गेलेले आहेत त्यांच्यावर आहे. हे भयानक वास्तव आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.